नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता पार्थ हा स्वतःहून काव्याकडे जातो आणि तिला म्हणतो की मला तुमचा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे. तेव्हा काव्या म्हणते की जर तुमची ऐकण्याची तयारी असेल तर मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. तर काव्य तिचा सगळा भूतकाळ आता पार्थला सांगू लागते. तर दुसरीकडे आता जीवाचा 21 दिवसांचा व्रत पूर्ण झालेला असतो. अखेर जीवाने त्याचा शब्द पूर्ण केलेला असतो. त्याने 21 दिवसात नंदिनीचं मन जिंकलेलं आहे. दारूच्या नशेत का होईना पण नंदिनी आता स्वतःहूनच जीवासोबत घरी यायला तयार होते. तर या सगळ्यांमध्ये धनंजय थोडासा अडथळा आणतो, पण मात्र नंदिनी त्याला समजावते. जीवा कशा प्रकारे योग्य आहे आणि मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाही असं नंदिनी धनंजयला पटवून देते. त्यानंतर त्याच रिक्षामध्ये बसून जीवा नंदिनीला घरी पुन्हा वाजत गाजत घेऊन येतो. आता सगळा भूतकाळ पार्थला सांगितलेला असतो. नियतीने त्यांच्या प्रेमात कशा प्रकारे अडथळा आणला आणि पार्थ काव्याचं लग्न झालं हे सगळं त्याला समजतं. या सगळ्यांमध्ये ना काव्याची चूक आहे ना जीवाची. नियतीने जे लिहिलेलं असतं तेच घडतं आणि अखेर भूतकाळ समजून पार्थ काव्याला माफ करतो. असं काही आपल्याला पुढील येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.